प्राध्यापक बी.व्ही. मोतीपुळे हे चाकूर, जिल्हा लातूर येथील राहणारे असून 1970ला त्यांचे लातूर येथे आगमन झाले व येथे ते स्थायिक झाले. 1959 ते 1974पर्यंत शासकीय शाळेत इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून व 1974 ते 1998पर्यंत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. 1972ला दैनिक यशवंत या वृत्तपत्राची शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रेरणेने त्यांनी सुरुवात केली आणि आज ते विभागीय पातळीवर यशस्वी वृत्तपत्र म्हणून या वृत्तपत्राची ख्याती झालेली आहे. वृत्तपत्राचे काम करताना त्यांनी विविध देशविदेशात देखील भेटी दिलेल्या आहेत. त्यांच्या या कार्याचा हा घेतलेला संक्षिप्त आढावा. मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक सक्सेस स्टोरी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. यशस्वी जीवन कसं जगायचं असतं त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लातूरमधील दैनिक यशवंतचे संपादक प्राध्यापक बी.व्ही. मोतीपुळे यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. पाकरसांगवी येथील शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. प्राध्यापक बी.व्ही. मोतीपुळे यांचं जवळपास 28 एकर शेत आहे. ते शेत त्यांनी कसं विकसित केलेले आहे, एकंदर त्यांची ही यशोगाथा आम्ही आज तुमच्यापुढे दाखवणार आहोत. एक हाडाचा शिक्षक रिटायर झाल्यानंतर यशस्वी जीवन कसं जगतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक बी.व्ही. मोतीपुळे सर. नमस्कार सर. नमस्कार. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर आम्हाला सुरुवातीला असं सांगा की तुमचं स्वप्न असं होतं का की शेती घ्यावी, किंवा कारण काय तुम्ही अत्यंत खडतर प्रवास तुम्ही जीवन जगलेला आहात. आम्ही तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे. वडवळ नागनाथ येथे तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना बापूसाहेब पाटील यांच्याकडे तुम्ही राहिला होतात. तेव्हापासूनचं तो जीवन आणि शिकत असतानाच तुम्ही एक शिक्षणाचं स्तर बरोबर गाठत गेलात. नोकरी करत ह्या गोष्टी सगळ्या साध्य केलात. LLB पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि आम्ही काम करत असताना दैनिक यशवंतमध्ये आम्ही काम करत असताना त्यावेळेस लखादिवे तुमच्याकडे यायचे. तर तेव्हा शिवदास लखादिवे, तेव्हापासून तुम्ही शेती घेतली. तर तो त्या मागे वळून पाहताना तुम्हाला कसं वाटतं सगळं आज? नाही, सुरुवातीपासून प्रवास करत असताना हे असं एकानंतर एक असं घडत गेलेलं आहे. हो. सुरुवातीला आपण काही शेती घेऊ या लातूरमध्ये वगैरे असं काही स्वप्नात वाटलं नव्हतं. 1959ला मी पहिल्यांदा किनगावजवळ धानोरा म्हणून गाव आहे, तिथं शिक्षक म्हणून अपॉइंटमेंट झाली. त्याच्यानंतर हळवतीला 6 वर्ष झाले, वडवळला 7-8 वर्ष झाले. नंतर अहमदपूर, औसा असं करत 1972ला मी जिल्हा परिषद लातूर बस स्टँडच्या बाजूला एक शाळा तिथं आलो. मग तिथूनच मग मी मॅट्रिकच्या नंतर इन सर्व्हिस करत शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळेस PUC होतं. त्यावेळेस एक मजेदार गोष्ट अशी की मॅट्रिकच्या नंतर मी उदगीरला D.Ed केलं. किल्ल्यामध्ये D.Ed होतं. त्यानंतर PUC केलं, नंतर BA केलं. BAच्या नंतर B.Ed केलं लातूरला. B.Edच्या नंतर M.Ed केलं. M.Edच्या नंतर मग MA केलं. त्यावेळेस मी लातूरला होतो. MA केल्यानंतर पुन्हा LLB केलं. असं एकानंतर एक असं दरवर्षी शिकतच होतो. दरवर्षी एक डिग्री हातामध्ये मिळत होती माझ्या. आणि असं करत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लातूरला जेव्हा मी आलो त्यावेळेस शाळेमध्ये सर्व्हिस होती. आणि मग MA झाल्यानंतर मग शिवराज पाटलांच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे त्यांचं खूप मोठं मला मुलांचं सहकार्य झालं. त्यांच्यामुळेच मी जे काही करू शकलो ते त्यांच्यामुळे करू शकलेलो आहे. मग ते म्हटलं आता गव्हर्नमेंट शाळेतली सर्व्हिस सोडून कॉलेज जॉईन करा. मग त्यांच्या सूचनेप्रमाणे मी शाळेची सर्व्हिस सोडली आणि कॉलेजमध्ये जॉईन झालो, बसवेश्वर कॉलेजमध्ये.
आणि ज्याच्यानंतर मग त्यांनी मला सूचना केली की वर्तमानपत्र काढा. हम्म, हम्म. वर्तमानपत्रामध्ये मला जास्त माहिती नव्हती त्यावेळेस. हम्म. मग मी वर्तमानपत्र जमायचं नाही असं म्हणत तरी त्यांनी मला आग्रह केला. हम्म. नंतर मी जरा नागोराव कुंभार हम्म. वर्तमानपत्र सुरू करण्यामध्ये शिवदास लखादेवीचा मोठा वाटा आहे. हम्म. मग त्याचं वर्तमानपत्राचं टायटल ठरवलं. टायटल शिवराज पाटील साहेबांनी सजेस्ट केलं यशवंत म्हणून. हम्म. मग हे सगळ्यांनी म्हणून आम्ही ते साप्ताहिक केलं सुरुवातीला. हम्म. आणि नंतर 1980ला बॅरिस्टर अंतोले साहेब ज्यावेळेस आले होते लातूरला मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्हा जाहीर केला. हो. त्या सभेचं संचालन मी करत होतो. हो. त्याच ठिकाणी मग साप्ताहिक यशवंत दैनिक यशवंत म्हणून रूपांतर झालं. आणि मग नंतर प्रगती होत त्याचं डेव्हलपमेंट करत 1990ला 92ला मग कम्प्युटराइज केला. आणि आज MIDCला ऑफसेट प्रिंटिंग आहे वर्तमानपत्राचं प्रिंटिंग प्रेस. त्याप्रमाणे हे वर्तमानपत्राचं वाटचाल चालू आहे. आज जवळपास 50 वर्ष झाली तुमच्या 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्षाचा आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला. शिवराज पाटील साहेबांच्या हस्ते मोठा कार्यक्रम घेतला. त्याचा समारोप आम्ही उदगीरच्या भागामध्ये केला. उदगीरला एक मोठं ऑफिस आहे आपलं. हो. त्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा आले होते. हो. आणि मग सगळं संजय बनसोडे आणि इतर सगळे आमदार वगैरे होते. आणि आता ही धुरा आमचे चिरंजीव ओमप्रकाश त्यांनी जर्नलिझममध्ये डॉक्टरेट केलेली आहे. या क्षेत्रातलं त्यांना सायंटिफिक नॉलेज आहे. हो. आमच्या दोघांमधला फरक असा की माझं अनुभवावर आधारित ज्ञान. हो. आणि डॉक्टर ओमप्रकाशचं सायंटिफिक आहे सगळं. असं दोघांचं कॉम्बिनेशन करत आम्ही हे चालवतो. त्यांनी विस्तार केला पुष्कळ. उस्मानाबादला ऑफिस केलं आहे, अहमदपूरला केलं आहे, अंबाजोगाईला केलं आहे. विस्तार पुष्कळ झाला आहे. पण आता कॉम्पिटिशन एवढं झालं आहे की त्या कॉम्पिटिशनला तोंड देत आम्ही यशस्वीरित्या वाटचाल करत आहोत. त्याचं आम्हाला पुष्कळ मोठं समाधान आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये सर्क्युलेशन पुष्कळ कमी झालं. हो. पण डिजिटल सर्क्युलेशन वाढलं ते ऑनलाईन. आता जवळपास 7-8 हजार ऑनलाईन सर्क्युलेशन आहे. अशा प्रकारे ही यशवंतची वाटचाल आहे. त्यानंतर शेतीच्या बाबतीमध्ये आता तुम्ही शिवदास लखादेवींचा उल्लेख केला. पाकर सांगवीचे ते सरपंच होते. आमचे स्नेही आहेत ते. आताही अगदी कार्यरत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी पहिल्यांदा मला या भागात शेती घेऊन दिली. हरंगोळचे दिगंबरराव पाटील म्हणून होते, माणिकराव सोनवणेंचे सहकारी. ते बाजार समितीचे अध्यक्ष होते. त्या सर्वांनी मिळून इथं शेती घेऊन दिली. आणि मग ती 5-6 एकरची शेती होती. नंतर मग हळूहळू आसपासची असं वाढत 70-80 एकर शेती झालेली आहे. 2 विहिरी आहेत, 2-4 बोर आहेत. फुल इरिगेटेड आहे. पूर्ण शेतीमध्ये पाईपलाईन आहे. शेतीमध्ये 3 एकर आंबा आहे, 1 एकर पेरू आहे. आणि ऊस जवळपास 8 एकर, 10 एकर, 5 एकर असं ऊस असतो. आणि बाकी मग पारंपरिक पिकं सोयाबीन आहे, हरभरा अशी पिकं घेतो. दररोज सकाळी मी शेताकडे येत असतो. हो. दिनक्रम तुमचा किती सकाळी 4:45ला उठून 5 to 6 असं 1 तास 5 किलोमीटर फास्ट वॉकिंग. त्यानंतर मग स्नान करून ब्रेकफास्ट करून मग शेतावर येतो. 2 तास 11 वाजेपर्यंत शेतावर थांबतो. शेतावरून गेल्यानंतर मग युनिफॉर्म घालून मग ओमची मंडळी ॲडव्होकेट सविता कोर्टामध्ये जातात, मी जातो. तिथं 2-2:30 पर्यंत थांबतो मी. त्याच्यानंतर आपली एक सहकारी बँक आहे, इंदिरा महिला. त्याचे चेअरमन ॲडव्होकेट सविता आहेत. तिथे 1 तासभर जातो. आणि परत सायंकाळी मग इतर वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज असतील, कार्यक्रम असेल, अशा प्रकारची दिनचर्या आहे. आणि कुठे काही कार्यक्रम नसेल, ॲक्टिव्हिटीज नसतील तर परत पुन्हा सायंकाळी शेताकडे येतो. शेतीमध्ये
मला माझं मन खूप रमतंय, प्रसन्नता वाटते, मनापासून आवड आहे तुम्हाला? मनापासून आवड आहे. नवीन नवीन प्रकारची शेती करावी, वेगवेगळे प्रयोग स्वच्छ ठेवावी, याच्याकडे माझा जास्त कल असतो. आणि आनंद मिळतो शेतामध्ये. घरी जे काही साहित्य, गहू, ज्वारी, हे जे सगळं ते सगळे शेतातच आपल्या बाहेर विकत आणत नाही आम्ही. विकायची गरज नाही. अशा प्रकारची शेती डेव्हलप केलेली आहे. शेतीमध्ये तर हे शेंगाचं पीक आहे, भुईमुख. तिकडे कॅमेरामन तुम्ही आम्ही दाखवा ते. हा इकडलं गहू आहे. हा सर, आपल्याला एक विनंती आहे की आपण या तुमच्या शेतामध्ये काय काय तुम्ही लागवड केली ते आम्हाला थोडं आमच्या प्रेक्षकासाठी दाखवा थोडं. हे आहे भुईमुग. घरी जेवढं लागतंय बाहेर विक्री करता नाही, पण हे भुईमुगाच्या शेंगा आहेत, गावरान शेंगा आहे. हे नवीन प्रकारची शेंग नाही आहे. गावरान म्हणजे त्याची टेस्ट चांगली असते, त्या ऑइलचं प्रमाण त्याच्यात जास्त चांगलं असतंय. त्यानंतर हा गहू आहे, शरबती याची जात आहे. अच्छा. खायला चांगली असते. समोर ही आंब्याची बाग आहे, जवळपास 3 एकर आहे. या ठिकाणी असं ही विहीर आहे, 60-70 फूट अशी खोल आहे. सिमेंटचा त्याचा कठडा बांधलेला आहे. बेरीचा दाब घेऊन या पूर्णच घेऊन. बेरी दाखवते. हे तूर कोणते सर? हे तूर लाल तूर आहे, भरलेली तूर दिसते एकदम. आम्ही ही तूर जी आहे याच्यामध्ये सोयाबीन होतं अगोदर. अच्छा. हे सिंगल लाईन आहे. बर. एकेरी अनेक ठिकाणी पूर्वी 2-2 लाईनी पेरायचे लोक. हे एक सिंगल आहे ना, तर हे सिंगल लाईनची एवढी भरली आहे की त्या शेंगाच्या वजन फाटे अशा जमिनीवर टेकलेले आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची तूर आहे. हे कर्नाटकाची तूर म्हणतात ना? कर्नाटकी लाल लाल तूर म्हणतात. अच्छा. यानंतर आपण आता मित्रांनो सरांनी बहरलेली पेरूची बाग देखील तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर आता पेरूची बाग पाहूया आपण. इथून या, इथून. आमच्या कॅमेरामॅनला मी विनंती करतो की थोडं पेरूची बाग दाखवावी आपण. पेरूची बाग दाखवा असा. होय. आता आपण आलेलो आहोत पेरूच्या बागेमध्ये. छोटी छोटीशी झाडे दिसत आहेत, पण पेरू अत्यंत चांगल्या पद्धतीने लगडलेले आहेत. हा सर, हे दाखवा काय. हा पेरू आहे. याचा बाहेरचा कलर असा काळसर जांभळा आहे, मधून हा सफेद आहे. अच्छा. खायला. बर. हे कोणत्या जातीचं म्हणतात त्याला? हे काय ब्लॅक गवावा म्हणतात त्याला. अच्छा. ब्लॅक पेरू. हे 5-6 झाडं होते, एकच राहिले, दुसरे गेलेले आहेत. हे कुठनं मिळालं तुम्हाला रोप? हे मला ह्याला मिळालं होतं, चाकूरला. आता पुन्हा आणखीन रोपे घ्यायला तर ते अवेलेबल नाहीत. आता कुठून तरी आणता येतील, पण वाढवायचा विचार आहे. हो, चांगलं आहे. हे 1 एकर आहे, 150 झाड आहे त्याच्यामध्ये. बर. हे 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 सगळं नवीन लावलेलं आहे. जुनी ते पलीकडले मोठे झाड आहेत, सरदार जातीचे आहेत. ते खायला चांगले असतात. 1 एकर आहे. खाली असं सरदार कशामुळे म्हणतात? त्या जात आहे. जातच आहे. अच्छा. जय तिथपर्यंत. हो. जवळपास किती वर्ष झाले सर या पेरूच्या बागेला? पेरूच्या बागेला 25 वर्ष झाले. वा, बापरे. आता हे जुना बाग तोडून नाही लावलेला आहे. ह्याला कट केलं ती परत बहर येतो, फुटतं आणखीन. पेरू है देखो. हाँ, ये पानी देने का है. ये 2 लाइनें पानी देने का रहेगा. वहां तक दिए पानी, कल देर हो गया बोल के अभी दे रहे. आप आ रहे बोल के इनको बोला मत निकालो. काही पक्ष्यांचा त्रास आहे का असतो? एप्स वानर
हा. आणि पॅरट पॅरेटसाठी पोपट पोपट. खात राहतात. हम्म. वानरांना आम्ही हाकलून लावतो, हम्म. पण पोपटांना हाकलून लावत नाही. हा इथून ऊस आहे हम्म. शेवटपर्यंत खाली. हा कोणता ऊस आहे सर? 86-032 हम्म. आणि 10,001 हम्म. हे 2 जाती आहेत आपल्याकडे. हम्म. 10,001चं उत्पादन खूप निघतंय, वजन असतं त्याचं, हम्म. पण त्याला डुकरापासूनचा फार त्रास असतो. हम्म. ते डुकरापासून त्रास होऊन आम्ही उसाला भोवती असं तार बांधतो. अच्छा. त्या ताराला अडकून डुकर मध्ये येत नाहीत. हम्म. संरक्षण म्हणून. हम्म. बाकी दुसरं काही त्रास नाही इकडे. हे 2 झाडं गावरान आहेत आंब्याचे. हे ऊस किती एकर आहे? ऊस आता एक 5 एकर आहे सगळं. किती एकरी किती टन येतं उत्पादन? गेल्या वर्षी आम्ही एक प्रयोग केला. हम्म. सांगलीचे माने म्हणून आहेत, त्यांचा एक चार्ट आहे, त्या चार्ट प्रमाणे शेती केली. गत वर्षी एकरी 60 टन आम्हाला मिळाला. अच्छा. 100 टन उत्पादन घ्यावं असं त्याचं मार्गदर्शन असतंय. वा. त्या दृष्टीने आम्ही मेहनत करू लागलो. हम्म. यावर्षी 60 पेक्षा पुढे जाऊ. म्हणजे घेता येतं, दाखवता येतं. यावर्षी 60 पेक्षा पुढे जाऊ अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. त्याने ज्या पद्धतीने मेहनत करा म्हणून सांगतात, त्याचं फवारणी आहे, 4 फवारणी आहेत, ड्रेंचिंग आहे, खताचं प्रमाण आहे, कुठले खतं वापरायचे, सगळं ते 4 प्रमाण आम्ही करतो आणि रिझल्ट चांगला मिळतो आम्हाला. कॅमेरामॅन थोडं ऊस दाखवा तुम्ही परीक्षा करण्यासाठी. गोपाळ हो. उभा टाका. ते राजा भाऊ स्वामी आणि महादेव स्वामी, एक राजा आहे आणि हा त्याचा भाऊ आहे महादेव. या दोघांवर शेती आहे. पूर्वी मी 2 वेळेस शेतावर यायचा, आता एक सकाळी येऊन जातो. बाकी ह्यांचा ह्याने आपली मर्जीप्रमाणे करतात. सर आता सध्याची शेती बैल बारदाना करण्याची शेती राहिली नाही. ते करेक्ट आहे. आता सगळे नवीन अद्ययावत मशिनरी निघालेले आहेत. आमच्याकडे 2-3 वर्ष बैल नव्हते. आता बैलाचं काम फक्त ज्वारी धुंडणे वगैरे एवढंच आहे. त्याच्यामध्ये आता धुंडण्याचे ट्रॅक्टर निघालेले आहेत. बरं. हळूहळू बैल आता कमी होऊ लागलेले आहेत. एवढ्यासाठीच आम्ही 1 वर्ष 2 वर्ष राहू द्यावं म्हणून ठेवलेलं आहे. ट्रॅक्टर आहे आमच्याकडे. सगळी शेती आम्ही ट्रॅक्टरवर करतो. माल वाहतुकीसाठी ट्रॉली आहे. जेवढं म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल तेवढं करतो. आता पाण्यासाठी हे सोलरचा पंप आहे. हा, ते आम्ही पाहिलं येताना अत्याधुनिक पद्धतीने. 3 HP सोलर महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्रीच्या योजनेमधून ते मिळालेलं आहे. लाईटचं फाट झाला केला पाण्याचं प्रमाण, आता सोलर दिवस सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालतंय ते. वा. ऑटोमॅटिक सगळं चाल ऑन केलं की चालतं. म्हणजे लाईटचा संबंधच येत नाही त्याला काही नाही. वा. हे सारोळ्याचे आहेत, औसा तालुका. हा. हे दोघं आहेत. दोघांचे पत्नी आहेत, त्यांची आई आहे. पूर्ण कुटुंब आमच्या इथं गेल्या वर्षीपासून आलेले आहेत. सर, भुतेपुळे सरांचं आज वय आहे जवळपास 80 वर्ष आहे. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर 80 वर्ष आहे असं वाटत नाही. त्याचं कारण देखील तसंच आहे. ते आपल्या तब्येतीकडे काटेकोरपणे लक्ष देत असतात आणि पहाटेपासून संध्याकाळपर्यंत ते शेतीमध्ये रमतात असतात. तर याचं गमक काय सर? म्हणजे रिटायर झाल्यानंतर माणूस एकदम डिप्रेशनमध्ये जातो म्हणतात. कॉलेजमध्ये असताना मला कुशळ मिळायचा. हा. आणि रिटायरमेंटच्या नंतर आता मी खूप बिझी झालेलो आहे. मी काय राजकीय पक्षामध्ये काम करत होतो. शिवराज पाटील साहेबांच्या सोबत काम करत होतो. विलासराव देशमुख साहेबांच्या सोबत पक्षामध्ये काम करत होतो. प्रदीप राठी वगैरे सगळे आम्ही. आता फक्त वर्तमानपत्र पाहतो मी आणि शेती आणि कोर्टात प्रॅक्टिस आणि सोशल ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामुळे पूर्वी वेळ मिळायचा, पण आता वेळ मिळत नाही. शेताकडे घरी गेल्यानंतर कपडे चेंज करणे, पुन्हा घरी नंतर कपडे चेंज करणे, पुन्हा सायंकाळी, असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे पेहराव अशा प्रकारचं. म्हणजे वेगवेगळ्या भूमिका तुम्ही वाटत आहात.
सर आजकालच्या पिढीला तुम्ही काय मूलमंत्र देणार आहात? म्हणजे आजकालची पिढी एकदम फॅटनेसपणा आलेला आहे, आळशीपणा आलेला आहे, व्यसनाधीन झालेली आहे, आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत, तर त्यांना काय सांगणार? त्याला एक आहे की देर इज नो अल्टरनेटिव्ह टू हार्ड वर्क. कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं म्हणतात. आणि श्रमाला प्रतिष्ठा समजून कठोर परिश्रम केलं तर प्रकृती चांगली राहते. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हणतात. हो, तुमची प्रकृती उत्तम असेल तर सगळं काही चालत असते. म्हणून सतत काम करणे आणि स्वतःला बिझी ठेवणे, मग श्रमदान असो, काम असो, वाचन असो, संगीत असो, काही असो, एक्सरसाइज करणं, योगा करणं, हे सगळं प्रकृती चांगल्या ठेवण्यासाठी उपयोगाचं असतं. हे एक्सरसाइजेस वगैरे जे आहे ना, दिस इज नॉट फॉर लॉंग लाईफ, दिस इज फॉर बेटर लाईफ. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सक्षम राहावं अशा प्रकारचा त्याच्यामध्ये हेतू आहे. म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त राहणं. असं म्हणतात की एक काम केल्यानंतर चेंज ऑफ वर्क इज अ रेस्ट असं म्हणतात. कामात बदल केला की थोडं विश्रांती मिळाल्यासारखा भास होत असतो. आणि म्हणून माझं मल्टीफेरियस वर्क असते. शेती, त्यानंतर वर्तमानपत्र, संध्याकाळी मी प्रेसमध्ये बसून असतो. सगळे पेजेस पाहिल्याशिवाय प्रिंटिंग मी पण डिनर घेत नाही. आणि डिनर केल्यानंतर मग विश्राम करतो. पण खाली तुम्ही आता वर्तमानपत्रामध्ये होताच आपल्या प्रेसमध्ये. स्वतः डोळ्याने बघितल्याशिवाय मला त्याचं समाधान मिळत नाही. 12:30-1 वाजेपर्यंत स्वतः बसून वेन आय एम सॅटिस्फाईड देन आय गो टू होम. अशा प्रकारचं एक वाटचाल एकानंतर एक असं करत राहतो. कधी थकवा जाणत नाही आणि कधी कंटाळा येत नाही. सर, तुम्ही जवळपास 80 पासून शेतीच्या संदर्भात जोडले गेलेला आहात. 1980. तर ह्यात तुमचे बारकावे इतके आहेत, म्हणजे इतका अभ्यास झालेला आहे तुमचा त्या शेतीबद्दल की कुठं गवत वाढलं काय सगळं अभ्यास आहे. आता हे यांना विचारा. फोनवर सांगत असतो की आमच्या दऱ्यावर गाजर गवताचे काही ते सुद्धा आश्चर्यचकित होतात किंवा सगळे यांना पाठ, शेती पूर्ण पाठ आहे. मला शेती पाठ आहे सगळे, कोणत्या ठिकाणी काय आहे, कोणत्या ठिकाणी काय करायला पाहिजे. पण प्रत्येक करण्याचं काम हे करतात. पण त्याला मला गाईडलाईन देण्याचं काम सुद्धा सजेस्ट करतात. सर मग याच्याऐवजी हे केलं तर बरं राहील. मग लगेच मला वाटतं की बाबा आपल्यापेक्षा त्यांना जास्त नॉलेज आहे. म्हणून आम्ही हे दोघांचं कोऑर्डिनेशन करून एकमेकाच्या सल्ल्याप्रमाणे शेतीचं काम चालतंय आणि समाधान आहे. आपण म्हणतो त्या रामदास स्वामींनी असं म्हटलं ना की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी. आता रामदास स्वामी जर असते यावेळेस मी त्यांना सांगितलं असतं की आय एम हॅपी नाव. मी आहे चुकी. आय एम हॅपी. कौटुंबिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय क्षेत्रामध्ये फार काही नाही परंतु त्या दृष्टीने सुद्धा आणि ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये सुद्धा इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ आय एम लिव्हिंग माय हॅपी लाईफ. सर जवळपास 58 वर्ष 60 वर्ष झालं की माणसं रिटायर्ड होतात. पण आज तुम्ही 80 वर्ष झालं असतात देखील तुम्ही अजूनही रिटायर होत नाहीत. कसं काय? काय वॉकिंग फार झालं आहे माझं. 1962 मी तुम्हाला सांगितलं की 59ला मी एका ठिकाणी होतो. अगोदर डीएड केलं, बीएड केलं, एमएड केलं, MA केलं. दरवर्षी एक डिग्री घेतो तुम्ही दरवर्षी. आणि मी तुम्हाला सांगितलं मी शिकायला कॉलेजमध्ये गेलो नाही रेग्युलर, मी शिकवायलाच गेलो कॉलेजमध्ये. दिस इज माय युनिक एक्सपिरियन्स. आणि मला शिकवण्यामध्ये, टीचिंग मध्ये मला जो आनंद येतो तो त्याच्यानंतरचा आनंद मला शेतीमध्ये आहे. आणि मला फार लोकांनी सहकार्य केलेलं आहे. किती लोकांचे नाव सांगायचं म्हणलं तर अनेक लोकांचे. तरी सुरुवातीच्या काळात बापूसाहेब पाटलापासून बापूसाहेब पाटील, नंतर लातूर आले होते, खर्डेकर म्हणून होते, आणि पाटील साहेबांच्या तर सतत सानिध्यात ते जसं सांगते त्या पद्धतीने मी करतो. बरोबर आहे. यशवंतची निर्मिती त्यांच्या सूचनेवरून झालेली. हो. आणि आज सेल्फ सफिशियंट आहे. कॉम्पिटिशन पुष्कळ जरी असलं
तरी ज्या पद्धतीने आम्ही वर्तमानपत्र चालवतो, वर्तमानपत्रामध्ये आम्ही कधी टोकाची भूमिका घेत नाही. नाही, बॅलन्स आहे. बॅलन्स राहतो. बॅलन्सिंग ब्लॅकमेलिंगला आम्ही स्पर्श करत नाही. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. जे काय आहे ते अगदी व्यवस्थितपणे समाधानकारक स्टँडर्ड मेंटेन मेंटेन करून सगळ्याची रिलेशन्स मेंटेन करून आपण हे हम्म. चालवतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे. तर हे वर्तमानपत्राचं काम करत असताना पाटील साहेबासोबत तुम्हाला दिल्लीला पण जायचं योग येत होता. तर या काळामध्ये तुम्हाला मनमोहन सिंग, सोनियाजी अनेक अशा नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. तर तो अनुभव काय तुमचा? मी पुष्कळ लोकांना भेटलो. मी एकदा सोनिया गांधींनी पहिल्यांदा ज्यावेळेस राजकारणामध्ये जाहीर प्रवेश घेतला त्यावेळेस ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांनी भाषणं केली. ते सगळ्या भाषणाचं एकत्रित तसं एक अल्बम तयार करून मी सोनियाजींना त्यांच्या जनपथला दिल्लीला घरी जाऊन मी त्यांना दिला होता, दाखवलेला आहे आणि ते पाहून त्यांनी खूप मला धन्यवाद दिले. सॅटिस्फाईड झाले. हा, त्यानंतर 93ला मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. हो, त्यावेळेस शिवराज पाटील साहेब शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती होते. शिवराज पाटील साहेब तेव्हा स्पीकर होते आणि स्पीकर असताना त्यावेळेस ते नॅशनल प्रेस इंडियाचे अध्यक्ष होते. हो हो हो. तर नॅशनल प्रेस इंडियाच्या वतीनं पुरस्कार जो मिळाला राष्ट्रपतीचा, तो मला त्यांच्यामुळे मिळाला. त्यानंतर सगळ्या राष्ट्रपतींना भेटण्याचा, त्यांना जवळून बोलण्याचा मला संधी मिळालेली आहे. सर्व शिवराज पाटील साहेबांच्यामुळे झालेलं आहे. APJ अब्दुल कलामच्या घरी आम्ही गेलो होतो. प्रणब मुखर्जींना जवळून भेटता आलं, प्रतिभाताई पाटलांना जवळून भेटता आलं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सुद्धा मला खूप काही, दिल्लीला जायचो, नंतर शिवराज पाटील साहेब चंदीगडला होते त्यावेळेस एक महिना तिथे राहायचो आम्ही. हो. आणि सर तुम्ही कधी चाकूर सारख्या, बडवळ सारख्या ठिकाणी वाढलात. एक ग्रामीण म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची शैक्षणिक क्षेत्रातली काही नव्हती थोडी, पण तुमचं इंग्रजी कसं काय एवढं चांगलं आहे? मी इंग्रजी विषयाचा शिक्षक होतो. हो. मी इंग्रजी शिक्षक असताना मी एक पुस्तक लिहिलं, बेसिक ग्रामर म्हणून. दिस इज फॉर स्टुडंट्स ऑफ मॅट्रिक्युलेशन क्लासेस. हो हो. त्याला वाघमारे सरांचं फॉरवर्ड होतं. अच्छा. आणि इंग्रजीचाच मी स्पेशल असा अभ्यास करत असताना मी इंग्रजी शिक्षक म्हणूनच माझी ओळख होती. हो. आणि कॉलेजमध्ये सुद्धा MA ला असताना सुद्धा इंग्लिश ऑप्शनल घेतलेलं होतं. हो हो हो. म्हणून प्रोफेसर इन इंग्लिश लँग्वेज अशा प्रकारची ओळख झाली. आणि मला ते इंग्लिश लँग्वेज आवडते सुद्धा. लिटरेचरमध्ये मी शेक्सपियर आणि शेक्सपियरची नाटकं सगळी वेगवेगळे विषय शिकवायचो मी. ती भाषाही मला आवडते आणि इंटरनॅशनल लँग्वेज आहे. हो हो. त्याच्यावर आपली काही कमांड नाही, परंतु बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आम्ही प्रगती करू शकलेलो आहोत. तुमच्या या प्रभुत्वाचा किंवा एकंदर अभ्यासाचा एक्सपिरियन्सचा परिणाम ओम यांच्यावर सुद्धा झाला. आणि तुमचा 18 ओमनी जास्तीच इंग्रजी तुम्ही त्यांच्याकडनं जास्त लहानपणापासून केलं ते. आता आम्ही माझ्या ह्याच्यात परिणाम असा आला की आमच्या घरचे सगळेच वेल एज्युकेटेड आहेत. हो. सगळेच लॉयर्स आहेत. परवा आय एम सॉरी व्हाईस चान्सलर शिवराज नाकडे साहेबांना निधन झालं. ते लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल होते, पण त्यांच्यामुळे आमच्या घरातले सगळेच LLB आहेत. वा. आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना एक यशस्वी जीवन तर तुम्ही जगलेला आहात. निरामय जीवन काय म्हणतात ते तुम्ही, आता मगाशी तुम्ही रामदास स्वामीचा उल्लेख केला तसं जगी सर्व सुखी असा कोण आहे असं ज्यावेळेस म्हटले जाईल किंवा विचारलं जाईल त्यावेळेस मोतीपुळे सरांकडे बोट केलं जातं. नाही, खऱ्या अर्थाने मी आनंदीच आहे. परवा काशीचे जगद्गुरू आमचे डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य हो, त्यांनी मला पुरस्कार जाहीर केला. राष्ट्रपतीचा पुरस्कार मला 93 मिळाला शंकरदयाळ शर्माचा. त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की आता यापेक्षा मोठा पुरस्कार काय. बरोबर आहे. कुठला पुरस्कार घ्यायचा नाही. तरी परंतु लातूर जिल्हा, उदगीर, अहमदपूर सगळीकडे सत्कारासाठी बोलवायचे. मी जायचो, आग्रह करत होते म्हणून जात होतो. परंतु यापेक्षा मोठा सत्कार कोणता असू शकत नाही अशा प्रकारची माझी भावना होती. परंतु एकदा डॉक्टर चंद्रशेखर महास्वामीजींना भेटायला मी उदगीरला गेलो आणि उदगीरला गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करत बसलो असताना त्यांनी सहज कोणाला तरी फोन केला आणि मला म्हणाले की तुमचं अभिनंदन, तुम्हाला काशीपीठाचा पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे म्हणून तिथला हार घेतला आणि गळ्यात टाकला. आणि मग मला त्यावेळेस वाटलं की मी सोलापूरला माझा सत्कार केला, काशीपीठाच्या वतीनं पुरस्कार दिला.
जुलै महिन्यामध्ये झाला सत्कार. त्यावेळेस मी भाषणात असं म्हणालो की राष्ट्रपतीपेक्षा त्या पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार कोणता नाही असं माझी भावना होती. परंतु काशी पीठाचं जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीने हा जो पुरस्कार दिला हा पवित्र पुरस्कार आहे. त्यापेक्षा हा मोठा पुरस्कार कुठलाच नसतो. नाही, म्हणून मी स्वीकारला आणि मी कृतज्ञ झालो त्या दिवशी. मी महास्वामीजींना प्रणाम केला. तो एक माझ्या आनंदाचा तो एक फार मोठा अनुभव आहे. प्रेक्षक हो, आम्ही मोतीपुळे सरांची सक्सेस स्टोरी दाखवण्यामागचा उद्देश हाच आहे की त्यांनी अत्यंत खडतर जीवन करीत, संघर्षमय जीवन करीत, वाटचाल करीत करीत एक शिखर सर करीत ते आज एक यशस्वी तिकडे वाटचाल करीत आहेत. तर सर मागे वळून पाहताना किंवा आता बस आता आपण झालं भरपूर केलं, आता शेती केली, शिक्षण भरपूर केलं, पदव्या खूप केल्या, आता स्वप्न एक असतं की माणसाच्या पाठीमागे आणखी काय आपल्याला हे करायचं राहिलंय, राहून गेलंय असं वाटतं का तुम्हाला? नाही, ते प्रॅक्टिस करायची माझी इच्छा असते म्हणून मी प्रॅक्टिस सुरुवात केली. अच्छा. परंतु प्रॅक्टिसमध्ये काय तेवढा काय वेळ मिळत नाही. सगळा वेळ शेतीमध्ये जातो. इथून गेल्यानंतर पुन्हा कोर्टामध्ये वगैरे, पण रेग्युलरली जातो कोर्टामध्ये, बसतो सर्वांच्या मध्ये, सगळे मित्र आहेत. आणि आता काय करायचं वगैरे असं काय असं वाटत नाही, पण आहे ते व्यवस्थित करावं. जे आहे ते टिकून व्यवस्थित राहावं, मित्रमंडळीमध्ये राहावं, सगळ्यांशी चांगले संबंध असावेत, वितुष्ट कोणाशी असू नये, आणि अशा प्रकारचं वाटचाल आपल्या जीवनाची राहावी अशी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने मी वागत असतो. एक गोष्ट आमच्या लक्षात आली सर की ज्यावेळेस ओमप्रकाश मोतीपुळे म्हणजे एकदम मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आली, तर त्यावेळेस तुम्ही एक कार्यक्रम घेऊन जाहीर भाषणामध्ये असं सांगितलं, दिलीपराव देशमुख होते, त्या आठवत आम्हाला, विलासरावजी होते की गोपीनाथराव मुंडेने विलासरावच्या उपस्थितीमध्ये आपण ऑफसेट पेंटिंगचं इनॉग्रेशन केलं होतं. दिवाळीचा पाडवा होता. हो, आम्ही शिवराज पाटील साहेब दिल्लीत होते. ते म्हणाले की मी दिल्लीत आहे, तुम्ही करून घ्या कार्यक्रम. त्यावेळेस मी यशवंत दैनिकाचा चार्ज हँडओव्हर केला ते त्या काळात. मग मी विलासरावजी मला म्हणाले की हँडओव्हर करायचं म्हणजे काय करायचं नेमकं. मी म्हणलं मलाही तोच प्रश्न आहे. मग नंतर मग मीच म्हणालो की यशवंत वर्तमानपत्राचं डिक्लेरेशन जे आहे त्या डिक्लेरेशन मध्ये ओमप्रकाशचे नाव टाकू, आणि ते पत्र तुम्ही तुमच्या हस्ते ओमप्रकाशला द्या. म्हणजे मॅनेजमेंट and this responsibility of newspaper is hand over to Dr. ओमप्रकाश. अशा प्रकारचा कार्यक्रम केला. त्याने बरं वाटलं, ते आनंद झाला. त्याने हँडओव्हर करायचं म्हणजे काय करायचं ते अशा प्रकारचा एक कार्यक्रम घेतला. आणि त्यावेळेसची विलासरावची आणि गोपीनाथराव मुंडेची जुगलबंदी एवढी गाजली. 6 डिसेंबर होता. 6 डिसेंबरला बाबरी डिमॉलिश झाली होती. बाबरी डिमॉलिश झाल्यानंतर काय होईल याच्यावरची चर्चा होती. MIDCच्या प्रांगणात कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस आमच्या समोरच आमचे सगळे मित्र, ते इसाक पटेल सगळे बसले होते. एवढे हसले सगळे त्या जुगलबंदीला. गाजलेला कार्यक्रम लक्षात राहील असा सर्वांच्या असा कार्यक्रम. तुम्ही त्यावेळेस भाषणामध्ये देखील उल्लेख केला की आपली चप्पल मुलाच्या म्हणजे मुलं आली की नाही, ते आपण एक ते विलासराव म्हणाले ते उल्लेख म्हणाले की योग्य वेळी जबाबदारी हँडओव्हर करा. चितकोट्याप्पा वगैरे बसले होते, ते त्यांचं नाव घेऊन म्हणाले, चितकोट्याप्पा लक्षात घ्या, योग्य वेळी आपली जबाबदारी मुलाकडे सोपवली पाहिजे. मोतीपुळेंचं उदाहरण घ्या. वा सर, तुमच्याशी संवाद साधताना एक आम्हाला खूप आनंद मिळाला, आणि अनेक भावी पिढींना देखील या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांना तुम्ही खूप चांगला मूलमंत्र दिलेला आहात. तर याबद्दल माध्यम समूहातर्फे मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू गोपाळ, आपण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. आपण मिळून एकत्रित काम केलंय. हो सर. तुमचं टॅलेंट, तुमचा अभ्यास हे सगळं मला माहीत आहे, आणि या माध्यमच्या याच्यामध्ये सुद्धा तुमची प्रगती व्हावी अशी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आनंद व्यक्त करतो. थँक्यू. कॅमेरामन सचिन पवारसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा. धन्यवाद. मित्रांनो, आमची ही सक्सेस स्टोरी आपल्याला कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. त्याची आम्ही दखल घेऊ. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, पाखर सांगवी.